वडिलोपार्जित संपत्तीत तुमचा हक्क डावलला जातोय का? किंवा 4 पिढ्या हयात असूनही तुम्हाला हिस्सा मिळत नाहीये. आणि भाऊबंदीत मालमत्ता विकायला अडचण येते? या विशेष चर्चेत आपण जाणून घेणार आहोत वडिलोपार्जित मिळकतीतले तुमचे 5 महत्त्वाचे कायदेशीर अधिकार. आणि हो, अशीच उपयुक्त कायदेशीर माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आम्ही मालमत्ता विकण्याची एक स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत. मागच्या आठवड्यात आम्हाला सोलापूरच्या रमेश रावांचा फोन आला होता. वडिलोपार्जित जमिनीचा एक छोटा तुकडा त्यांच्या वाटणीला आलेला, पण बाकीचे भाऊ त्यांना तो विकूच देत नव्हते. अरे रे. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना पैशांची खूप गरज होती. ते अगदी खचून गेले होते. समजू शकते मी. पण योगायोगाने त्यांनी आपला महसूलशाही चॅनलवरचा एक व्हिडिओ पाहिला. त्यांना कायद्याची माहिती मिळाली आणि आज ते आत्मविश्वासाने कोर्टात आपला हक्क मागत आहेत. बघा, योग्य माहिती मिळाल्यावर कसा आत्मविश्वास येतो. अगदी. तर महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि सोप्या भाषेतील माहिती हवी आहे, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. हो, सगळ्यात आधी हे सांगा की वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित मिळकत यात नेमका फरक काय असतो? अगदी सोप्या भाषेत सांगा. अगदी बरोबर प्रश्न. माझ्या अनुभवातून सांगते, इथेच सगळ्यात जास्त लोकांचा गोंधळ उडतो. बघा, स्वकष्टार्जित म्हणजे काय, तर नावातच सगळं आलंय. स्वतःच्या कष्टाने कमवलेली. अगदी. स्वतःच्या कमाईने, पगारातून किंवा व्यवसायातून घेतलेली मालमत्ता. समजा वडिलांनी नोकरी करून एक फ्लॅट घेतला, तर त्यावर फक्त आणि फक्त त्यांचा हक्क असतो. अच्छा. आणि वडिलोपार्जित म्हणजे जी मालमत्ता किमान 4 पिढ्यांपासून तुमच्या घराण्यात चालत आलेली आहे. म्हणजे पणजोबांकडून आजोबांना, आजोबांकडून वडिलांना. हो, आणि वडिलांकडून तुम्हाला. ही वारसा हक्काने मिळते, जन्माने हक्क मिळतो. तुम्ही आता 4 पिढ्यांचा उल्लेख केलात, तो जरा विस्ताराने सांगा. आपले एक दर्शक आहेत अहमदनगरचे बाळासाहेब शिंदे. बोला. त्यांचा प्रश्न आहे की त्यांचे पणजोबा हयात होते, पण आजोबा त्यांच्या जन्माआधीच वारले होते, तर ती मिळकत वडिलोपार्जित म्हणायची का? बाळासाहेबांचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि खूप लोकांच्या मनात हा प्रश्न असतो. हो, बरोबर. कायद्यानुसार वडिलोपार्जित हक्क सिद्ध होण्यासाठी पणजोबा, आजोबा, वडील आणि नातू म्हणजे स्वतः ती व्यक्ती, या 4ही पिढ्या. हो, या 4ही पिढ्या एकाच वेळी हयात असणं गरजेचं आहे. जर नातवाच्या जन्माआधीच पणजोबा किंवा आजोबा वारले असतील, तर कायद्याच्या भाषेत तो वडिलोपार्जित हक्काचा जो प्रवाह आहे तो खंडित होतो. अच्छा, म्हणजे तो प्रवाह तुटतो. अगदी. क्विक फॅक्ट सांगते, जवळपास 60% कौटुंबिक वादांमध्ये 4 पिढ्या हयात या नियमाबद्दल अज्ञान हेच मुख्य कारण असतं. बापरे, म्हणजे माहितीचा अभाव हेच वादाचं मूळ आहे. बरोबर. आता इथे एक मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे आजोबांची किंवा पणजोबांची सगळीच मालमत्ता ही वडिलोपार्जित असते. यात कितपत तथ्य आहे? हां, तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. एक किस्सा सांगते तुम्हाला. सांगा की. माझ्याकडे केस आली होती. त्यात आजोबांनी वडिलोपार्जित जमीन मृत्यूपत्र करून वडिलांच्या नावे केली होती. आता वडिलांना काय वाटलं की ती वडिलोपार्जितच आहे, पण तसं नाहीये. मग काय आहे? गैरसमज असा आहे की आजोबांची सर्व मालमत्ता वडिलोपार्जितच असते, पण सत्य हे आहे की जर पणजोबांनी आजोबांना आणि आजोबांनी वडिलांना मालमत्ता बक्षीसपत्राने म्हणजे गिफ्ट डीडने किंवा मृत्यूपत्राने, हो, किंवा विलने दिली, तर त्या मालमत्तेचं वडिलोपार्जित स्वरूप संपतं. अरे वा. ती वडिलांची स्वकष्टार्जित मालमत्ता बनते आणि त्यावर त्यांच्या मुलांचा जन्मतः हक्क राहत नाही. इथेच खरी मेख आहे. म्हणजे एक कागद पूर्ण हक्काचं स्वरूप बदलू शकतो. हो, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वा, भारी माहिती दिलीत. दर्शकांनो, तुमच्या कुटुंबात असं बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्र झालं आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मुलींच्या हक्कांबद्दल बोलूया का? हो, नक्कीच. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. नाशिकहून रंजनाताई विचारतात की त्यांचं लग्न 2005च्या आधी झालंय, तर त्यांना वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत भावाइतकंच हक्क मिळेल का? रंजनाताई, तुमचा प्रश्न खरं तर अनेक भगिनींच्या मनात आहे. हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये 2005 साली एक खूप मोठी सुधारणा झाली. हो, मी वाचलंय त्याबद्दल. त्यानुसार मुलींना
मुलांप्रमाणेच वडिलोपार्जित संपत्तीत जन्मतः समान हक्कदार म्हणजे को पार्सनर बनवण्यात आलं पण त्या तारखेचा खूप गोंधळ होता ना? होता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने 2020 साली एका निकालात हे अगदी स्पष्ट केलंय. विनीता शर्मा केस बरोबर. पण असोत तरीही तुम्हाला भावा इतकाच समान हक्क मिळणारच यात आता कोणताही संभ्रम नाही. ही तर खूप मोठी आणि क्रांतिकारी गोष्ट आहे. नक्कीच. बरं, आता पुढचा प्रश्न थोडा खट्याळ आहे. विचारा. समजा एका वडिलोपार्जित घरात 4 भाऊ राहतात. घरात भांडणं झाली आणि एक भाऊ म्हणाला, मी माझ्या हिश्श्याची खोली विकतोय. तर तो असं परस्पर करू शकतो का? गमतीचा भाग सोडा, पण हा गंभीर विषय आहे आणि यावर खूप वाद होतात. हो ना. याचं साधं सरळ उत्तर आहे नाही. जोपर्यंत त्या घराचं कायदेशीर वाटप म्हणजे पार्टिशन झालेलं नाही तोपर्यंत ती सामायिक मिळकत असते. अविभक्त मालमत्ता. बरोबर. एक भाऊ इतर 3 भावांच्या संमतीशिवाय आपला अविभक्त हिस्सा विकू शकत नाही. आधी वाटणी मग विक्री हा साधा नियम आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? आधी रीतसर वाटणीपत्र म्हणजे पार्टिशन डीड करावं लागेल. त्यात कुणाला कुठला हिस्सा मिळालाय हे स्पष्ट होतं, मगच तो विकता येतो. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. दर्शकांनो, तुमच्या गावात अशी सामायिक मालमत्तेवरून भांडणं आहेत का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहा आणि व्हिडिओ लाईक करा. हो, नक्की करा. पण माझा एक प्रश्न आहे, जर इतर भाऊ मुद्दामहून संमती देत नसतील आणि वाटणी करायलाही तयार नसतील, तर त्या एका भावाने काय करायचं? तो अडकून पडतो का? अजिबात नाही. कायदा त्याच्या बाजूने आहे. यावर एक सरळ मार्ग आहे. स्टेप बाय स्टेप बघूया का? हो, नक्की सांगा. सगळ्यांना उपयोग होईल. तर पायरी 1, नोटीस पाठवा. कोणाला? आपल्या हिश्श्याची मागणी करण्यासाठी आणि मालमत्ता विकण्याचा इरादा कळवण्यासाठी इतर सगळ्या भावांना वकिलांमार्फत एक कायदेशीर नोटीस पाठवायची. ठीक आहे. पायरी 2, दावा दाखल करा. नोटीस देऊनही त्यांनी दाद दिली नाही तर मग दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा, ज्याला सूट फॉर पार्टिशन म्हणतात, तो दाखल करायचा. म्हणजे थेट कोर्टात जायचं? हो. आणि तिसरी पायरी, विक्रीची परवानगी मिळवा. न्यायालय दोन्ही बाजू ऐकून घेईल आणि मालमत्तेचे हिस्से ठरवून देईल. त्यानंतर तुम्ही तुमचा हिस्सा विकण्यासाठी मोकळे होता. म्हणजे कोर्टच वाटणी करून देतं? हो. आणि न्यायालय इतर भावांना तो हिस्सा विकत घेण्याची पहिली संधी सुद्धा देऊ शकतं. त्याला राईट ऑफ प्रियम्पशन म्हणतात. म्हणजे कायदा कोणालाच अडकवून ठेवत नाही. या प्रक्रियेतून गेलेल्या कोणाचं उदाहरण किंवा यशोगाथा सांगाल का? हो, नक्कीच. पुण्यातील एक सद्गृहस्थ होते. त्यांची केस मला आठवते. त्यांना मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती आणि भाऊ वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीला तयारच नव्हते. नेहमीसारखंच. हो. आपण त्यांच्यासाठी कोर्टात वाटपाचा दावा दाखल केला. कायद्याचा धाक बसताच जे भाऊ कालपर्यंत विरोध करत होते त्यांनीच सामंजस्याने वाचाघाटी करून प्रकरण कोर्टाबाहेर मिटवलं. अरे वा. आणि त्या सद्गृहस्थांना त्यांचा हक्क योग्य मोबदल्यासह मिळाला. कायदा हाकत असला की मार्ग निघतोच. खरंय. तर आज आपण वडिलोपार्जित मालमत्तेबद्दलचे 5 अत्यंत महत्वाचे कायदेशीर मुद्दे पाहिले. हो, थोडक्यात उजळणी करूया. पहिलं, वडिलोपार्जितसाठी 4 पिढ्या हयात असण्याचा नियम. दुसरं, बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्राने हक्क कसा संपुष्टात येतो. तिसरं, मुलींचा जन्मतः समान हक्क अगदी 2005च्या आधी जन्मलेल्यांचाही. चौथा, सामायिक मालमत्ता संमतीशिवाय विकता येत नाही. आणि 5वं, संमती मिळत नसेल तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा तुमचा अधिकार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे बनवतं पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे. अगदी बरोबर. आपल्या हक्कांसाठी लढायला शिका, माहिती मिळवा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. तुमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण सातबारा उतार्यावरील चुका ऑनलाईन कशा दुरुस्त करायच्या यावर सविस्तर बोलणार आहोत. तो सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे. हो. अधिक माहिती आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तुम्ही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद मिळवू शकता. नक्कीच. आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.